खरं तर निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. भाजपला उत्तम यश मिळालेलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे, पण सुकमामध्ये नक्षली हल्ला झालाय आणि त्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करणारा ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहतोय. सुकमामध्ये सीआरपीएफच्या जवानांना आलेल्या वीरमरणाबद्दल मी प्रचंड दुःखी आहे. मी त्या 9 वीरपुत्रांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे आणि जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. खरं तर सगळ्यांना अपेक्षित होतं त्यांचं विजयाबद्दलचं ट्विट. राजनाथ सिंग यांना सुद्धा त्यांनी सुकमामध्ये जाण्याचे आदेश दिलेले आहेत. गृहमंत्र्यांशी आपली बातचीत झाल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. ते तातडीनं सुकमाकडे रवाना होतात आणि तिथल्या परिस्थितीवरती राजनाथ सिंग लक्ष ठेवून असतील. नक्षली हल्ल्याच्या घटनेनं आपल्याला अतीव दुःख झाल्याचं सुद्धा पंतप्रधानांनी नमूद केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण येऊयात उत्तर प्रदेशाकडे, पंजाबकडे. उत्तर प्रदेशात खास करून मगाशी विषय निघाला की छोट्या छोट्या पक्षांची मोड बांधली भाजपने आणि भाजप पुढे गेली. मायावतींचा विचार केला तर मायावती बसपा एकमेव पार्टी होती की जी कोणासोबतही गेली नाही, एकट्याने लढली. 23 भाजप 307. ती स्ट्रॅटेजी खूप म्हणजे योग्य ठरली भाजपची. नक्कीच. आता असं आहे की भाजपनं जे केलं ते सगळे योग्य ठरलं असं आता म्हणण्याशिवाय काही गत्यंतर नाही. त्यांनी जे केलं ते चांगलं होतं. राहुल गांधी आणि अखिलेश आणि मायावतींनी जे केलं ते सगळं चुकीचं आणि त्यांच्या सगळ्या स्ट्रॅटेजी, त्यांचे सगळे स्ट्रॅटेजी किती मूर्ख होते असं आता आपल्याला म्हणण्या वाचून गत्यंतर नाहीये. पण अर्थातच तुम्ही म्हणजे भाजपनं गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्यांनी महादेव जानकर असतील किंवा विनायक मेटे असतील, ज्यांच्याबद्दल एकूण राजकारणामध्ये राजकारण जाणणाऱ्यांमध्ये सुद्धा काही अशा आशा नव्हत्या यांच्याबद्दल की हे काही फार करू शकतात, तरी सुद्धा त्यांच्याशी त्यावेळेला युती केली होती. ज्याचे जी काही थोडंफार होतो तो फायदाच होतो असं भाजपचं त्याच्याबद्दलचं जे धोरण आहे तेच त्यांनी तिथंही आपल्याला दिसतंय. उत्तर प्रदेशात सुद्धा वापरलं आणि हे छोटे छोटे घटक जमवून आपली ताकद कितीही असली तरी ह्या छोट्या घटकांचाही फायदा मोठा विजय मिळवायला होतो हे त्यांना अनुभवानं आता कळलेलं आहे आणि तोच प्रयोग त्यांनी इथं करून बघितला, ज्याला इतकं घवघवीत असं यश मिळालेलं आपल्याला दिसतं. काँग्रेस काय शिकलंय खरं तर या परिस्थितीतनं? मी काँग्रेसला काय शिकायला हवंय किंवा काय शिकलायत तुम्ही? महाराष्ट्राच्या निवडणुका पण आत्ताच झाल्या, हे यूपी आणि इतर राज्यांचं चित्र आहे. मला असं वाटतं की आता हा खूपच लवकर ह्याच्यावर अशी प्रतिक्रिया हे होईल, परंतु अजून ह्याचं आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि जसं आता बऱ्याच वक्त्यांच्या बोलण्यातून आलं की काँग्रेसला निश्चितच काहीतरी स्ट्रॅटेजी चेंज केली पाहिजे आणि जसं सरांनी सांगितलं स्क्रिप्ट एकच जी लावून धरलेली आहे ती बदलत राहणं आणि लवकरात फास्ट निर्णय घेत राहणं. एखादी गोष्ट नसेल चालत, एखादी स्ट्रॅटेजी यशस्वी होत नसेल तर ताबडतोब ती बदलणं, या दृष्टीने काहीतरी केलं पाहिजे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला जो दिसतोय सर तो असा आहे की रिजनल फेसेस जोपर्यंत पुन्हा एकदा आपण ताकदीचे तयार करत नाही तोपर्यंत रिवायवल होणं तसं फार अवघड आहे. कारण आपण पाहतो की एक मोदींचा चेहरा आहे, त्याच्या विरुद्ध राहुलजींचा आमच्याकडे चेहरा आहे. ही एक सेंट्रल जरी लेवलचं जरी लढाई असली तरी खाली लढाई लढत असताना प्रत्येक भागामध्ये रिजनल फेसेस असणं. कारण आपण महाराष्ट्राचं जर बघितलं तर जोपर्यंत अगदी म्हणजे पवार साहेबांपर्यंत आत्तापर्यंत जोपर्यंत रिजनल फेसेस राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह होते तोपर्यंत पक्षाचे दिवस चांगले होते. परंतु रिजनल फेसेस कमी झाले तर मला असं वाटतं की प्रादेशिक चेहऱ्यांना प्रादेशिक नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने काँग्रेसचा जो मुख्य प्रश्न आहे असं सगळेच जण म्हणतात तो नेतृत्व. तर राहुल गांधींच्या पासून नेतृत्व आता इतर कुठे शिफ्ट व्हावं अशी गरज आता काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतल्या तिसऱ्या फळीतल्या तरुण नेत्यांना वाटत नाही का? की सातत्यानं तुम्ही जेव्हापासून सोनिया गांधी बाजूला झाल्यात ॲक्च्युली काम करण्यापासून तेव्हापासून जी घसरण सुरू आहे ती थांबतच नाही आहे. आणि मग त्याच्यासाठी भाजपनं काय केलं तर भाजपनं जे त्यावेळेला एस्टॅब्लिशमध्ये सुषमा स्वराज असतील, अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, हे चेहरे ही नावं हे आता पुढं फार चालणार नाहीत असं लक्षात आल्यानंतर ते बाजूला सारले आणि मोदी, अमित शहा असे पूर्णपणानं नव्हे पण ज्यांनी काही प्रूव्ह केलेलं आहे अशा लोकांना त्यांनी पुढं प्रोजेक्ट केलं आणि पुढं आणलं आणि त्याचा भाजपला खूप फायदा झाला. आज अशी गरज काँग्रेसमध्ये इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा का जाणवत नाही? मला असं वाटतं की उलट माझं तर मत असं आहे की राहुलजींनी आता जास्त उपाध्यक्ष पदावर राहण्यापेक्षा अध्यक्षच प्रत्यक्ष काय फरक पडणार आहे आता? आणि काम तर तेच बघताय. नाही असं नाही ना, शेवटी आजही एक तिथं सिनियर लिडरशिप आहे, त्या सिनियर लिडरशिपचा प्रश्न आहे. आणि जेवढे युवक नेते काँग्रेस पक्षामध्ये आहे
म्हणजे महाराष्ट्रातही असतील आणि देशातही असतील, मला नाही वाटत की तेवढे युवक चेहरे कोणत्याही इतर पक्षाकडे आहे. आणि त्यांना संधी देणं, त्यांना जबाबदाऱ्या देणं, त्यांना पुढं काढणं, ज्याच्यात स्किल असतील, ज्याच्यात पोटेन्शियल असेल त्या लोकांना पुढं नेणं, हे आता पक्षाला इथून पुढच्या काळात करावंच लागेल, कारण ही लढाई आता फार क्रुशियल झालेली आहे. पण असं आहे की ही जी निवडणूक होती उत्तर प्रदेश, ही खूप क्रुशियल इलेक्शन होती. राहुल गांधींसाठी होती, काँग्रेससाठी होती. त्याच्यामध्ये काँग्रेसची नेमकी स्ट्रॅटेजी काय होती? काँग्रेसनं फुलफ्लेज म्हणजे राहुल गांधी तिथं ठाण मांडून बसले आणि पूर्ण म्हणजे दिवसातनं काय 5-25 सभा, जसं अमेठीमध्ये त्यांनी असं न करण्याच्या मागं काय नेमकं लॉजिक होतं? मला असं वाटतं की एकाच वेळेस 5 राज्याच्या निवडणुका होत्या, त्याच्यामुळे सगळीकडं वेळ द्यायचा होता. त्याचप्रमाणे दिल्लीतही आता महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत, तर त्याचंही तयारी पक्षाची सुरू आहे. तर एकंदरीत आता शेवटी राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाला सगळीकडे वेळ द्यावा लागतो. त्याच्यातून आता बघितलं आपण पंजाब, आणि त्याच्यामुळेच राजीव, मला असं वाटतं थोडी मानसिकता काँग्रेस म्हणजे विशेषतः गांधी घराण्याची अशी असते की उद्या पराभव झाला तर नाही, असं नाही ना. म्हणजे दोन्ही मोदी दोन्हीला तयार होते ना. पण नाही, माझं तर मत आहे मोदीजींकडे परवा चर्चा आपल्याच इथं चालली होती की मोदीजी वाराणसी 3 दिवस का राहिले असतील. तर त्यावेळेस मी बोललो होतो की मोदीजींकडे आज एवढी मोठी यंत्रणा इंटेलिजन्सची आहे, रॉ, IB, CBI सगळं आहे, तर त्यांना कुठंतरी काहीतरी इनपुट्स असतील की आपण जिंकतोय किंवा मेजॉरिटी पासून थोडंफार मागे राहतोय किंवा हारतोय, काहीतरी एक असेल, म्हणून ते इतक्या अग्रेसिव्हली त्या ठिकाणी वाराणसीमध्ये 3 दिवस थांबून राहिले. आणि म्हणूनच मला सांगायचं असं आहे की जर राहुलजींनी वेळ दिला नाही आणि राहुलजी फिरले नाही, तर मग पंजाबमध्ये सुद्धा राहुलजी फिरले, तिथं चांगलं यश मिळालंय. गोव्यामध्ये फिरले, तिथं चांगलं यश आलेलं आहे. मणिपूरमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने ईशान्येकडच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या अग्रेशननी सरकार पाडणे, काही करणे, कोणत्याही लेवलला जायचं, परंतु सरकार स्थापनच करायचं. आसाममध्ये आपण पाहिलं, अरुणाचलमध्ये आपण पाहिलं, तशीच परिस्थिती काहीतरी मणिपूरमध्ये देखील करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण तुम्हाला आता खूप जास्त लक्ष द्यावं लागणार आहे, कारण देशाचं चित्र ओव्हरऑल बदलत चाललेलं आहे. आजच्या निकालानंतर देशाचं चित्र कसं बदललेलं आहे, देश भाजपमय होऊ लागलाय. कुठे कुठे भाजपची सत्ता, उत्तरेपासून सुरू केलं तर जम्मू काश्मीर, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, हे सध्याचं चित्र आहे. देश भाजपमय होऊ लागलाय, त्यामुळे खरोखरच काँग्रेसला खूप जास्त वेळ देण्याची गरज आहे. तुम्हाला सुद्धा, तुमच्या नेत्यांना सुद्धा. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येतोय. बघत रहा ABP माझा.